मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 2चा दुसरा धडा बघणार आहोत, इतिहास आणि संकल्पना. आपण यात बघणार आहोत काळाची विभागणी आणि कालरेषा, कालमापन आणि कालमापनाच्या पद्धती, इतिहासाची काल विभागणी आणि कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि काल निर्धारण. 2.1 काळाची विभागणी आणि कालरेषा. काळ समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. काळ अखंड असतो, पण आपल्याला सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करतो. काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर काळ समजून घेण्याचे स्वरूप अवलंबून असते. उदाहरणार्थ, सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला, सकाळ झाली. सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला, संध्याकाळ झाली. दिवस मावळून संध्याकाळ झाली की थोड्याच वेळात अंधार पडून रात्र होते. म्हणून आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या 2 भागात करतो. म्हणजेच आपण वेळेचे 2 टप्पे केले असा त्याचा अर्थ होतो. आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, तसेच ती सूर्याभोवती फिरते. सूर्य हे स्वयंप्रकाशित आहे. सूर्यकिरणांपासून सतत प्रकाश पडतो, तरीही आपल्याला मात्र फक्त दिवसच प्रकाश दिसतो आणि रात्र अंधार. हे कसे घडते? पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असताना तिचा जो भाग सूर्याच्या समोर येतो तिथे उजेड पडतो, जो भाग सूर्यापासून दूर राहतो तिथे अंधार होतो. पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवतीच्या फिरण्याचे प्रदर्शन पूर्ण होण्यासाठी 24 तासांचा अवधी लागतो. सुमारे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असा हा अवधी असतो. अशा प्रकारे एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या कालावधीला व्यापक अर्थाने एक दिवस असे म्हणतात. असा एक दिवस म्हणजे एक वार होतो. सोमवार ते रविवार असे 7 वारांचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक पंधरवाडा, 4 आठवड्यांचा म्हणजेच 2 पंधरवाड्यांचा एक महिना आणि 12 महिन्यांचा एक वर्ष, अशा पद्धतीने आपण काळाचे क्रमवार पद्धतीने विभागणी करतो. वर्षामधून वर्ष संपत 100 वर्षाचा संपदा की 1 शतक पूर्ण होते. अशा रीतीने काळाच्या विभागणीतून सहस्र पूर्ण होते. काळाच्या त्या विभागणीला एक रेषीय विभागणी म्हणतात. मुलांनो, खूप खूप वेळापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा ना घड्याळ होतं, ना दिनदर्शिका. पण तरीही लोकांना माहीत असायचं केव्हा उठायचं, केव्हा काम करायचं आणि केव्हा सण साजरे करायचे. कसं? कारण वेळ तर नेहमीचीच होता, न थांबता शांतपणे पुढे चालणारा. मुलांनो, आज मी तुम्हाला वेळेची गोष्ट सांगणार आहे. आपण माणसांनीच वेळेचे तुकडे करायला शिकला. जसं आपण केकचे तुकडे करतो तसं. वेळ हा नेहमीच चालत राहतो, न थांबतो, न थकतो. पण आपली समज सुलभ व्हावी म्हणून आपण वेळेचे वेगवेगळे भाग केले. जसं सूर्य उगवल्यावर आपण म्हणतो आता सकाळ झाली. सूर्य मावळल्यावर आपण म्हणतो संध्याकाळ झाली, आता रात्र होईल. अशा प्रकारे आपण एका दिवसाला 2 भागात विभागतो, दिवस आणि रात्र. पण मुलांनो, तुम्ही कधी विचार केला का, दिवस आणि रात्र का होतात? त्याचं कारण आहे आपली सुंदर पृथ्वी. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. ज्या भागावर सूर्यप्रकाश पडतो तिथे दिवस असतो आणि जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथे रात्र होते. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला लागतात 24 तास. म्हणून आपल्याकडे असतात सुमारे 12 तास दिवसाचे आणि 12 तास रात्रीचे. हे दोन्ही मिळून तयार होतो पूर्ण एक दिवस. चला तर मग आता मोठ्या वेळेच्या तुकड्यांकडे पाहूया. 7 दिवस म्हणजे एक आठवडा, 2 आठवडे म्हणजे एक पंधरवाडा, 4 आठवडे म्हणजेच एक महिना, 12 महिने म्हणजे एक वर्ष, 100 वर्ष म्हणजे एक शतक आणि 1000 वर्षे म्हणजे एक सहस्रक. प्रत्येक वर्षाच्या नंतर येतो पुढचा वर्ष, आणखी एक आणि पुन्हा एक. अशा प्रकारे वेळ सतत पुढे जातो. या प्रकारे आपण वेळेला एका सरळ रेषेत मांडतो, एका मागून एक वर्ष आणि नंतर एका मागून एक शतक. यालाच म्हणतात एक रेषीय वेळेची विभागणी. या रेषेवर प्रत्येक घटनेला एक ठिकाण असतं. कधी काय घडलं, काय नंतर घडलं, हे सगळं. म्हणून मुलांनो, वेळ जरी दिसत नसल
तरी त्याला समजून घेण्यासाठी आपण जे मार्ग तयार केले आहेत ते आपल्याला जीवन आणि इतिहास समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. पुढच्या भागात आपण पाहूया जुने लोक घड्याळाशिवाय वेळ कसा मोजत होते. इसवी सनाचा काळ. एक रेषीय विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये एका पाठोपाठ घडलेल्या घटनांना सांगण्यासाठी अशाच एकरेषीय पद्धतीचा प्रामुख्याने उपयोग केला असतो. त्यासाठी सर्वसामान्यपणे इसवी सनाचा उपयोग केला जातो. आपण वापरतो ती दिनदर्शिकेचा इसवी सनावर आधारित असतो. येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली. मराठीतून इसवी सन हा शब्द इसवी या नावाने संबोधला आहे. ज्या वर्षामध्ये इसवी सनाची सुरुवात झाली ते इसवी सनाचे पहिले वर्ष. त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते. नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चालत जाते. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षांना म्हणजे पहिल्या शतकाला काळ इ.स. 100 असा लिहिला जातो. इसवी सनाच्या पहिल्या सहस्राचा काळ इ.स. 1 ते 1000 असा लिहिला जातो. चला तर मग आता आपण एक गोडशीर गोष्ट ऐकूया, अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने. गोष्ट आहे इसवी सनाची सुरुवात. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा लोकांना वेळेचं काहीच ज्ञान होतं. दिवस, रात्र, ऋतू, पण वर्ष मोजण्याचा एक ठरलेली पद्धत नव्हती. मग एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. येशू ख्रिस्त यांचा जन्म. त्यांच्या स्मरणार्थ वेळ मोजण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली. या पद्धतीला म्हणतात इसवी सन. इंग्रजीत म्हणतात कॉमन इरा, म्हणजेच सीई किंवा एडी. एडी म्हणजे अनो डॉमिनी. लॅटिन भाषेत याचा अर्थ आपल्या प्रभूचा वर्ष. बघा बरं हे कसं चालतं. ज्या वर्षी येशू ख्रिस्त जन्मले त्या वर्षाला गृहीत धरले गेले 1 सीई किंवा 1 एडी. त्यानंतरची वर्षे 2, 3, 4 अशी पुढे पुढे वाढत गेली, अगदी एका गोष्टीसारखी रांगेत. पहिल्या 100 वर्षांना म्हणतात पहिलं शतक. म्हणजे वर्ष 1 ते 100 म्हणजेच फर्स्ट सेंचुरी सीई. आज आपण जे कॅलेंडर वापरतो त्यातली वर्ष सीई किंवा एडी मध्ये लिहिली जातात. हीच ती पद्धत आहे जी हजारो वर्षापूर्वी येशू ख्रिस्तांच्या आठवणीत सुरू झाली होती. आणि अशाच प्रकारे इतिहासातील घटनाही वर्षानुसार एका रेषेत मांडल्या जातात, जेणेकरून आपण समजू शकतो काय आधी घडलं, मग काय आणि मग त्यानंतर काय. हीच आहे आपल्या इसवी सनाची गोष्ट. इसवी सनपूर्वाचा काळ. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या कालखंडाला इसवी सनपूर्व काळ असे म्हणता येते. या कालातील वर्षे मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इसवी सन पूर्व 100 वा वर्ष झाली आणि इसवी सन पूर्व 1 वा वर्ष संपलं. तसेच इसवी सन पूर्व पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन पूर्व 1000 या वर्ष झाली आणि इसवी सन पूर्व 1 वा वर्ष संपले. म्हणून इसवी सन पूर्व पहिल्या शतकाचा काळ म्हणजेच पहिल्या शतकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते 1 आणि इसवी सन पूर्वच्या पहिल्या सहस्राकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 101. इसवी सन पूर्वचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊ. उदाहरणार्थ वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. गौतम बुद्धांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा ना घड्याळ होती ना दिनदर्शिका आणि वर्षही आजसारखं मोजलं जात नव्हतं. त्या काळाला आपण आज म्हणतो इसवी सन पूर्व काळ, ज्याला इंग्रजीत म्हणतात BCE किंवा BC. आता कल्पना करा, आज आपण वर्ष मोजतो 1 नंतर 2 मग 3 अशा चढत्या क्रमाने, पण BCE मध्ये वर्ष उलट क्रमाने जातात, म्हणजे ती कमी होत जातात. उदाहरणार्थ
पहिलं शतक BCE सुरू होतं 100 BCE पासून आणि ते संपतं 1 BCE वर. तसंच पहिलं सहस्रक BCE सुरू झालं 1000 BCE पासून आणि संपलं 1 BCE वर. चला, आता मी तुम्हाला 2 महान व्यक्तींची गोष्ट सांगते जे ह्याच BCE काळात जन्मले होते. पहिले होते वर्धमान महावीर, जैन धर्माचे 24वे तीर्थकर. त्यांचा जन्म 599 BCE मध्ये झाला आणि त्यांनी देहत्याग केला 527 BCE मध्ये. दुसरे होते गौतम बुद्ध, बौद्ध धर्माचे संस्थापक. त्यांचा जीवनकाळ होता 563 BCE ते 483 BCE. तेही त्या काळातले महान विचारवंत होते. तेव्हा ना घड्याळ होते ना कॅलेंडर. म्हणून मुलांनो, जेव्हा तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या वर्षासोबत BCE किंवा BC असे पाहाल, तेव्हा समजून घ्या आपण खूप मागे जात आहोत, त्या काळात जेव्हा वर्ष उलट्या दिशेने मोजली जात होती. अशा प्रकारे आपण वेळेच्या त्या प्रवाहाला समजू शकतो जो इसवी सन सुरू होण्याआधीपासून चालू होता. ही एक अद्भुत यात्रा आहे ज्यात आपण इतिहासाच्या पानांमधून फेरफटका मारतो आणि त्या थोर व्यक्तींना भेटतो ज्यांनी आपल्याला जगायला आणि वेळेच्या समजेला आकार दिला. चला तर मग पुढच्या भागात भेटूया एक नवीन वेळ प्रवास घेऊन.